हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा आहे। जनतेचा आग्रह लक्षात घेता योग्य निर्णय घेणार असल्याचं महत्त्वाचं आणि तितकंच सूचक विधान हर्षवर्धन पाटलांनी केलंय। जनतेच्या मनामध्ये जे आहे तेच मला करावं लागेल असं पाटलांनी म्हटलंय। लोकांच्या आग्रहास्तव 2024 ची निवडणूक लढवणार। इंदापूर येथील वडापुरी गावात संवाद मेळाव्याच्या दरम्यान बोलताना हर्षवर्धन पाटलांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। हर्षवर्धन पाटील आता हाती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आता पितृ पंधरवडा आहे, पितृ पंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि कदाचित ही पितृ पंधरवडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू। लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाचं गारुड सगळ्या महाराष्ट्रामध्ये घोंगावतंय आणि अनेक भाजप सेना आणि त्यानंतर युतीमधली जी लोक आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली तर नवल वाटणार नाही। आणि पुणे जिल्ह्यातले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याही चर्चा माध्यमातून येत आहेत की त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। लोकांचा रेटा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी यावं आणि मला खात्री आहे यासारखे अनेक असंख्य नेते उद्या येणाऱ्या काही काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।